नमस्कार, मी मनश्री. मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे शनिवार आणि ग्रीशू स्कूलमधून जस्ट आलेली आहे. पटकन तिला फ्रेश केलं आणि आता मी चाललो आहे गावी. मम्मी आणि ग्रीशू पुढे गेलेत. मी आता लॉक करते आणि निघते. गावी ग्रीशूची सुट्टी आहे 2 दिवस. मंडेपासून तिची एक्झाम आहे. बाळ आल्यापासून ती अजिबात बाळाला भेटली नाही. मध्ये एका व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं बाळाला तिला भेटवायला घेऊन जाणार आहे, तर त्यानिमित्तच तिला घेऊन चालले. उद्या परत मी येणार आहे कारण तिच्या एक्झामची तयारी करायची आहे. तर आता वेळ झाला आहे, पटकन निघते मी. आवरलं, इकडचं सगळी कामं आवरलेत. तर चला. आम्ही बस स्टॉपला गेलो. लगेच बस आली. एक 5 मिनिटं आम्ही थांबलो असेल. बस आली आणि त्याच्यानंतर बसमध्ये बसलो. जास्त गर्दी नव्हती, सीट पण व्यवस्थित भेटली आम्हाला. आमच्या मॅडमला विंडो सीट हवी होती. तर आत्ता 12 वाजलेत. आम्ही जस्ट येऊन घरी पोचलो. आल्या म्हटली भरपूर ऊन आहे बाहेर आणि मॅडमची मस्ती चालू आहे. थोडा वेळ रेस्ट करते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. बाळासोबतची थोडीशी मस्ती तुम्ही आता बघितलं. काही पण हातात दिलं तर तोंडात घालायची सवय होती, म्हणून मी त्याला कांदा हातात दिला, तर त्यांना ते तोंडात घातल्याबरोबर त्याची रिॲक्शन तुम्ही आता बघितलीच. त्याच्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला, जेवण केलं, दुपारी थोडी झोप घेतली आणि संध्याकाळच्या टायमाचा हा व्हिडिओ आहे. ग्रेशू आणि तिची मैत्रीण इथं खेळत होते आणि पिलू पण तिथंच होतं. ते मध्ये मध्ये त्यांना त्रास देत होतं. त्या खड्यांनी खेळत होते आणि ते मध्ये मध्ये खडे उचलत होतं. मी थोडंसं शूट घेतलं इथे, कारण जास्त शूट घ्यायच्या भानगडीत पडत नाही मी गावी गेली तर, कारण तिकडचं जास्त एन्जॉय करणं मला जास्त गरजेचं वाटतं. सो त्यासाठी तर आत्ता मी आले टेरेसवर. आत्ता 6:30 वाजलेत. चहा वगैरे आमचा झाला. ग्रेशू वगैरे खाली खेळत आहेत. म्हटलं जरा वरती जावं हवेला. झोपली होती थोडा वेळ आणि काल साफसफाई केल्यानंतर काही व्हिडिओ कंटिन्यू केला आणि त्याच्यानंतर आवरावरी चालूच होती बराच वेळ. झोपायला 12:15 वाजले रात्री सगळं आवरून. त्याच्यामुळे गावचं वातावरण खरंच खूप भारी वाटतं आहे. ग्रेशू एवढी मस्ती करते, दिवसभर झोपलीसुद्धा नाही ती. मैत्रिणींमधून तिच्या खेळते. बाळाची वेगळीच मस्ती चालू आहे. आता बाळासोबत खेळते ती. बऱ्याच गोष्टी तिला इकडच्या समजत नाहीत ग्रेशूला. भाषेचा फरक आला, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी म्हणजे लहानपणीचे खेळ असतील, इकडचे खेळ वेगळे, आमचे तिकडचे खेळ वेगळे असतात. मुलं म्हणजे इकडे जसं गावी मजा असते ना, तशी तिकडे मजा नसते. तर ते सगळं इथं ग्रेशू एन्जॉय करते, पण बऱ्याच गोष्टी तिला इथल्या समजत नाहीत. स्पेशली भाषा समजत नाही इथली. बऱ्याच वेळा गोंधळ होतो तिचा. एक शब्द ती विचारायला घरात पळून येते की मम्मा हे असं बोलली, याचा अर्थ काय होते, याचं मिनिंग काय होतं, असं विचारायला येते. तर भारी वाटतं कधी कधी ते सगळं. आम्ही हे सगळं आयुष्य जगलं आहे गावी असताना लहानपणी. पण ग्रेशू माझी ते आत्ता म्हणजे आम्ही सुट्टीमध्ये जेव्हा येतो तेव्हा ती खूप छान आयुष्य जगते. ते छान वाटतं. मातीमध्ये खेळते, परत खडे घेऊन खेळायचं, हे सगळं आम्ही लहानपणी केलं आहे आणि आता ते ग्रेशूसुद्धा करते. तर मी अडवत नाही तिला कुठल्या गोष्टीसाठी. तिला जसं एन्जॉय करायचं आहे तसं करू देते. फक्त एवढंच की मंडेपासून तिची एक्झाम आहे, त्याच्यामुळे थोडंसं तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं, कारण पाण्यात वगैरे खेळली तर परत आजारी पडायचे चान्सेस जास्त असतात तिचे. सो त्यासाठी बाकी असं मी अडवायला वगैरे कुठल्या गोष्टींमध्ये तिला जात नाही. आत्ता पण ती बाळाबरोबर खाली खेळते. मी व्हिडिओ थोडीशी क्लिप घेतली होती, ती अटॅच केलेली आहे या व्हिडिओ. उद्या जाणार आहे. उद्या संध्याकाळी 4च्या बसने मी जाईन. गेल्यानंतर तिथली सारी कामं असतील, स्वयंपाक असेल, ग्रेशूचा अभ्यास असेल, कारण मंडेपासून तिची एक्झाम आहे 10 ते 18 तारखेपर्यंत. आणि जमल्यास गुरुवारी किंवा मग शुक्रवारी ग्रेशूचं लोटांगण आहे इथे. तर लास्ट वर्ष आहे, म्हणजे 3 वर्षाचं हे असतं. ते मागणं काही मागितलेलं तर खेळायचं, ते 3 वर्षाचं हे असतं. तर हे 3रं वर्ष आहे ग्रेशूचं. तर ते आहे म्हणून मला यावंच लागणार आहे. आणि तसंही माहेरची होळी 5 दिवसाची यात्रा असते म्हटल्यावर येणं होतंच. तर मी गुरुवारी ग्रेशूची एक्झाम झाल्यानंतर येणार आहे. शुक्रवारी लोटांगणचा कार्यक्रम आहे, त्याच दिवशी रंगपंचमी आहे आणि दुसऱ्या शनिवारी सकाळी लवकर आम्ही जाणार आहे. ग्रेशूचे पप्पा पण येतील मे बी त्या दिवशी. बघू कसं नाहीतर मग बसनं जावं लागेल मला.
तर राहायची इच्छा होती खरं तर, आणि थोडासा त्रास पण होत होता किडनी स्टोनचा. पण ठीक आहे म्हटलं, कारण एक्झाम आहे म्हटल्यावर जावंच लागणार आहे. रोज इथून 6च्या बसने जाणं पॉसिबल नाही आहे. सो त्यासाठी, आणि गावचा इथून ना तिकडचा व्ह्यू इतका भारी वाटतो. तो व्हिडिओमध्ये कितपत कॅप्चर होतो आहे मला माहिती नाही, पण खूप भारी वाटतो आहे. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने. दोघी पण आल्या इकडं. काय आवाज मारले ते? काय आवाज आले ते? कसलं जनावर? इथे यांची मस्ती चालू आहे. हे एवढं लांब असं टेरेस आहे. अर्ध्याला कलर लावलेत, अर्ध्याला बाकी आहे. खूप लांब आहे. फणसाची झाडं, केळीची झाडं भरपूर आहेत तिकडे. काय घ्यायलाय ग? हरभरा सुकलेले आहेत ते बाळा, सुकलेले आहेत ना, सुकलेले आहेत ना. तिला तसं पण खाणं येतच नाही. आंबट लागतं बघ. तू कायचं नाही तसं. इथंही मसूर आहे, तिथं मोहरीचं, मे बी मोहरीचंच असणार ते, मला एवढं माहिती नाही. आणि तिकडे हरभरा झाकून ठेवला, म्हणजे काकीच्यांचं आहे ते. तर आता ह्या दोघी ह्या टेरेसवर गेलेत. हे आहे आमचं टेरेस. हे असं एवढं लांब टेरेस आहे. पुढच्या साईडला गॅलरीसुद्धा आहे, आणि असं टेरेस आहे. आणि इथे यांची मस्ती चालू आहे दोघींची. जा पुढे पुढे. तर काल गावाला गेली आणि खूप छान टाइमपास होतो. याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा बोलले की गावी गेल्यावर सगळे छान बाहेर गप्पा मारत बसतात, तर बऱ्यापैकी टाइमपास होतो. त्याच्यामुळे मी मोबाईल वगैरे काही घेतला नाही. बाळासोबत छान टाइम स्पेंड केला मी, पिल्लूनं. आणि ती खूप खेळली काल. अक्षरशः ती इतकी दमली होती की असं अंथरुणात पडल्या पडल्या तिला झोप लागली. असं कमी वेळा होतं. खूप ग्रेशू खूप रात्री 12:30पर्यंत जागरण करते आमच्यामुळे, कारण आम्ही इथे ग्रेशूची पप्पा लेट येतात, त्याच्यामुळे मला सगळं आवरायला वेळ होतो. तर त्यामुळे तिचा पण तो टायमिंग सेट झाला आहे झोपायचा. खरं तर ते चुकीचं आहे. मी तो टायमिंग बदलायचा प्रयत्न करते. आता बघू, नेक्स्ट इयरपासून ती फर्स्ट स्टँडर्डला जाणार, त्यामुळे ते दुपारचं तिला झोपायला मिळणार नाही, कारण तिचं टायमिंग स्कूलचं चेंज होणार त्याच्यामुळे. तर त्या गोष्टी मी आता सुट्टीमध्येच तिला हळूहळू त्या गोष्टींची सवय लावेन. ती वेगळी गोष्ट झाली. तर जसं म्हटलं, मी छान टाईम स्पेंड केला. आणि आज दिवसभर पण खूप गोष्टी अशा, म्हणजे इकडे तिकडे बसण्यातच वेळ निघून गेला. माहेर म्हटलं की थोडंसं होतं मुलींचं, तसंच माझंही काहीसं. पप्पा वगैरे कोण नाही आहेत तिकडे, पप्पा गेलेत मुंबईला, फक्त मम्मी आहे. आणि छान वाटलं खरं तर. आज यायचा मूड अजिबात नव्हता, पण उद्या रेशूची एक्झाम आहे आणि उद्या सकाळी तिचं लवकर स्कूल असतं. आणि तिकडून येताना पप्पा सोबत नसले की मग सकाळी पहाटे 6, पावणे 6ला मला घरातून निघायला लागतं. 6 वाजता बस, 6 की 6:30ला काहीतरी बस सुटते, म्हणजे लक्षात नाही एवढं. तर 15 मिनटं आधी मला बस स्टॉपला यावं लागतं. आणि खूप सकाळचं अंधार असतो, त्याच्यामुळे भीती वाटते. म्हटलं मम्मीला घेऊन कसं येणार, म्हणून मम्मी आत्ता आली. मम्मी म्हणत होती मी सगळी सोडते थांब बोलत होती, पण मीच म्हटलं राहू दे, आता घरी जाऊन अभ्यासाची तिच्या तयारी पण करून घ्यायची आहे, प्लस तिची उद्याची तयारी करून ठेवायची आहे, भाजीची वगैरे. उद्या तिचा टिफिन नसणार आहे, पण नाश्ता तिला व्यवस्थित पोटभर भरवूनच पाठवावं लागतं. सो त्यासाठी लवकर स्कूल सुटणार आहे तिचं. तर आल्यानंतर 4:30च्या बसने मी आली. आल्यानंतर खूप सारा पसारा होता घरात, इतका पसारा की कालच गेली होती मी सगळं आवरून गेलेली, घरातलं झाडू फरशी सगळं करून गेली होती, पूर्ण रुटीन मी आवरून गेली होती. पण आल्यानंतर इतका सारा पसाराची, काल भांडी घासून ठेवून गेलेली तशीच होती, कपडे धुवून टाकलेले बाहेर, ते पप्पा काढून तसंच चेअरवर ठेवलेले, ते येऊन सगळे ठेवावे लागले. घरात पूर्ण झाडू मारून फरशी पुसावी लागली. हे सगळं ह्याच्याकडे धूळ बसलेली असते, त्याच्यामुळे ते ओलं कापड करून ते पूर्ण पुसून घ्यावं लागतं. तर ह्या सगळ्या कामांमध्ये कधी वेळ गेला समजलं नाही. ग्रेशू थोडा वेळ हट्टीपणा करून खाली घेऊन गेली. तिच्या फ्रेंडसोबत तिला खेळायचं होतं, तर थोडा वेळ खाली बस चल म्हणून घेऊन गेली. तिकडे एक माझा अर्धा तास गेला. आल्यानंतर स्वयंपाक केला, पुलाव बनवला आज.
भाज्या होत्या थोड्याफार घरात, म्हटलं बनवून टाकूया. पुलाव बनवला, मुळ्याची भाजी बनवली, चपाती बनवल्या आणि त्याच्यानंतर ग्रेशूला अंघोळ घातली. तिचं सगळं आवरलं, अभ्यास घेतला, जेवण झालं, बाकीचं सगळं रुटीन आवरलं. आत्तासुद्धा अंथरूणसुद्धा घातलेलं आहे. तर ग्रेशू झोपणार कारण तिला झोप आले जाम म्हणून. बाकीचं मी सगळं आवरून घेतलं. फक्त ग्रेशूच्या पप्पांचं जेवण बाकी आहे. ते जस्ट निघालेत, येतील एक 5-10 मिनिटात घरी. तर असा दिवस गेला आजचा. खूप छान गेला. माहेर म्हटलं की खूप छान दिवस जातो सगळ्यांचाच. असाच माझाही काहीसा दिवस गेला. तर बघू, हा व्हिडिओ मी कालचा आणि आजचा मिळून कंटिन्यू करते, कारण काल काही शूट केलं नाही मी जास्त, त्याच्यामुळे कालचाच व्हिडिओ मी आज कंटिन्यू केला आणि म्हटलं व्हिडिओचा एंड करूया आपण आज. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.